नमस्कार मित्रांनो, विनय कोठावदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज तारीख आहे 20 एप्रिल 2024। पिंपळनेरहून नाशिककडे येताना ठेंगुडा या गावी मला इथे महाप्रसाद चा जो मंडप लावला होता तिथे बघून उत्सुकता वाटली आणि त्यामुळे मी इथे थांबलो। तर तेव्हा समजले की ते काही गावातली मंडळी जे भाविक आता सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला पायी पायी चाललेले आहेत, त्या भाविकांसाठी अन्नदानाचा हा कार्यक्रम घेत आहेत। खूपच गर्दी होती, त्यामुळे मी उत्सुकतेने आत गेलो आणि बघितलं तर प्रचंड असा मोठा जनसमुदाय होता आणि इथे अन्नदानांचे अविरत असे त्यांचे कार्य चालू होते। मला ते बघून खूप छान वाटले। त्यामुळे मी जाणून घेतलं तेव्हा असं समजलं की ही जी सेवा आहे ती गेल्या 17 वर्षांपासून हे आयोजक करत आहेत आणि त्यामध्ये ते अन्नदानाबरोबरच काही तेथील भाविकांना पाणी उपलब्ध करून देणे किंवा त्यांच्या काही समस्या असतील त्या निवारण करणे, त्याबरोबर त्यांना आयुर्वेदिक सेवा पुरवणे यासारख्या त्या गोष्टी उपक्रम ते राबवत असतात, ते देखील स्वखर्चाने। यासाठी पुढाकार घेतला आहे श्री राजेंद्र अलई, जे RS ऑइल या इंडस्ट्रीचे मालक आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र, कंपनी, परिवार आणि समाज बांधव हे देखील त्यांना या कार्यासाठी मदत करत असतात। ही त्यांची अविरत सेवा ही गेल्या 17 वर्षापासून ते देत आहेत। सो आपण आता त्यांच्या पूर्ण टीमसोबत आपण त्यांची गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांना ही संकल्पना सुचली कशी, हे पुण्याचे काम जे करत आहेत ही सुरुवात त्यांनी याची कशी झाली बघू शकतो आपण। इथे मेडिसिनचं देखील ते काय या उपक्रमातून किंवा माध्यमातून ते सेवा पुरवत असतात भाविकांना। आणि बघा किती गर्दी आहे इथे, आणि आता आपण पूर्ण त्यांच्या टीमशी चर्चा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, विनय कोठावदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मी आता येत होतो पिंपळनेरवरून नाशिकला आणि मला रस्त्यात दिसले इथे फार गर्दी आणि येतानाच मला प्रचंड असे लोक पायी येताना दिसत होते। सो मला जस्ट उत्सुकता होती इथे नेमकं चाललंय तरी काय। सो आता इथे येऊन मला समजले की इथे आहे ॲक्च्युली सप्तशृंगी देवीची यात्रा आणि त्यामुळे इथे सर्व बरेचसे भाविक जे आहेत ते बऱ्याच नंदुरबार नंतर विजयासनी त्या साईडने पायी सप्तशृंगी देवीपर्यंत पायी जात आहे। आणि इथे भरलेला आहे भंडारा। हे आहे ठेंगुडा गाव, बघू शकतो इथे शुद्ध शाकाहारी सुंदर असा मसाले भात इथे सर्व केला जातो आहे। आणि प्लस इथे मला असं समजलं आहे आयोजकांकडून की इथे ते गोळ्या, औषधे, नंतर ज्या बेसिक गोष्टी असतात जसं काही पाणी आहे हे बघू शकतो। बघा इथे किती लोक थकून आलेले आहेत आणि त्यांना थोडासा क्षणभर विश्रांती पाहिजे, झोपेची सोय पाहिजे। सो यांनी खूपच छान अशी सुंदर अशी अरेंजमेंट केलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट। सो मला असं वाटलं की हे जे चांगलं कार्य करतायत ते समाजापुढे आलं पाहिजे आणि जेणेकरून हे जे चांगलं कार्य करतायत ते कार्य बघून 2 लोक अजून पुढे येतील आणि ते पण अशा गोष्टी करायला त्यांना प्रेरणा मिळेल। हा हेतू आहे या व्हिडिओ बनवण्याचा। सो जे याच्या जे कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी आपण 2 शब्द जाणून घेऊया। या दादा, आपलं नाव? माझं नाव राजेंद्र बाळकृष्ण अलई सटाणा। तुम्ही कधीपासून आणि तुम्हाला संकल्पना सुचली कशी आहे? मी गेल्या 17 वर्षापासून एक कार्यक्रम करतो। पुढे या। हा कार्यक्रम सतीश देशमुख आणि कैलास मंडपवाला यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम सुरू केला होता। बरं, मग तेव्हापासून कंटिन्यू हा कार्यक्रम चालू आहे। खूपच सुंदर उपक्रम आहे, बघू शकतो आपण इथे। बघा हे जे आहेत खूपच थकून आलेले सर्व लांबून लोक येतात। आणि दादा इकडे, तुम्ही कुठून आलात? कुठे? ब्राह्मणपाडे। कुठे आले? जायकडा म्हणजे इथून किती किलोमीटर? इथून 30 किलोमीटर। अच्छा, म्हणजे तुम्ही आजच चालू केलं स्टार्ट? किती वाजता सुरुवात केली? सकाळी 8 वाजता। आणि 30 किलोमीटर अंतर पाळून तुम्ही इथे आलात। सो इथे आता तुम्ही इथेच झोपणार आहात? हो, मंदिरामध्ये, आणि इथे जेवण करणार। सो असे जे काही असे ग्रुप्स बरेचसे ग्रुप येत आहेत आणि त्यांच्यासाठी विसावाचं स्थान यांनी निर्माण केलेलं आहे, त्याबद्दल सर तुमचं याच्यामध्ये थोडं मंडळी आहे, जवळ कान्ना आहे, आबा आहेत, आप्पा आहेत, राजू दादा आहेत, ही सगळी मंडळी मला खूप मदत करते। आमचे निंबाद आमदार पंच आहे। सो जे कार्य जे आहे, ही जी हाताची मुठी असते जेव्हा ती एकत्र येते तेव्हा काय होऊ शकतं हे आता जिवंत उदाहरण आहे।
एकटे काय तुमच्याकडून शक्य नाही. नाही यांच्या मार्गदर्शनात होतो आणि मला पार्टनर आहे. तर सर्वांची साथ आहे सर्वांचा. आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करू शकतो की आता हे लोक चालले आहेत, त्याला बऱ्याचशा सप्तशृंगी गडापर्यंत त्यांना पोचायला बरेचशा त्रास होणार आहे. जे काही रस्त्यातून आपल्याला सहकार्य करता येईल त्यांनी आपण सर्व स्वतः पुढे येऊन केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि खरंच तुमच्या मनापासून तुमच्या सर्व टीमचे धन्यवाद. आणि तुम्ही जे कार्य करतायत ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि याची फूड क्वालिटी खूपच सुंदर आहे. मी स्वतः खाल्लेलं आहे, त्यामुळे हे तुम्ही क्वालिटी त्यांनी चांगली मेंटेन केलेली आहे. त्यामुळे खरंच त्याबद्दल पण तुमचं खरंच मनापासून आभार. थँक्यू. आपण एकच जयघोष करूया देवी मातेचा. व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकत असतील त्याचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.